हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जय स्टुडंट महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र कुशा एअर डिफेन्स सिस्टम माहिती. हे सध्या न्यूजमध्ये आहे. तर कुशा हे DRDOनं बनवलेले भारताचे स्वदेशी लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल आहे. त्यालाच आपण LRSAM असे म्हणतो. याला आपण प्रोजेक्ट कुशा पण म्हणतो. तर फ्रेंड्स, तुम्ही या चॅनलवर नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया कुशा म्हणजे काय. तर भारताचे S-400 सारखं काम करणारे हवाई संरक्षण कवच आहे. शत्रूची विमानं, ड्रोन, क्रूज क्षेपणास्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे 150 किलोमीटर ते 250 किलोमीटर दुरूनच पाडून टाकण्याचं सिस्टम आहे. महत्त्वाचे फीचर्स काय आहे यामध्ये, तर नाव आहे प्रोजेक्ट कुशा किंवा XRSAM. बनवणारी कंपनी आहे DRDO प्लस BDL प्लस BEL. रेंज आहे 3 प्रकारमध्ये आहे. M1 150 किलोमीटर, M2 250 किलोमीटर आणि M3 350 किलोमीटर. तसेच टार्गेट फायटर जेट, AWACA, ड्रोन, क्रूज मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल. रडार AESA रडार एकाच वेळी 100पेक्षा जास्त टार्गेट ट्रॅक करू शकते. लॉन्च 6 मिसाईल एका लॉन्चवर मोबाईल ट्रॅकवर असते. तुलना रशियाचा S-400 आणि इस्रायलचा बार्क 8 यांच्यातील. का महत्त्वाचे आहे, तर आत्मनिर्भर भारत. S-400 आयात करणाऱ्यावर खर्च कमी होईल. 5 लेयर्स डिफेन्स. भारताकडे आकाश NG, MRSAM, S-400 नंतर कुशा 5वा थर. टेस्ट 2024-25 मध्ये युजर्स ट्रायल सुरू. 2026-27 पर्यंत आर्मीमध्ये दाखल होईल. किंमत आहे S-400 पेक्षा 30% स्वस्त आहे. तर यावर प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूया. DRDOने बनवलेल्या लॉंग रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचे नाव काय आहे? उत्तर आहे कुशा किंवा कुशा XRSAM. पुढचा प्रश्न, कुशा क्षेपणास्त्राची कमाल रेंज किती आहे? कमाल रेंज आहे 350 किलोमीटर पर्यंत. तर सोप्या भाषेत सांगायचं झाले तर कुशा भारताचे हवाई ढाल आहे. आकाशातून येणारा कोणताही धोका 350 किलोमीटर आधीच नष्ट करतो. S-400चा स्वदेशी पर्याय आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.